गायतोंडे, येस मॅडम. लवकरात लवकर टेंडर पास झालं पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना लागणारं सगळं सामान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर. येस मॅडम, आय विल अश्योर. बरं चला, मी निघते आता, मला आसगावला पुढे निघायचंय. मी ऑफिसमध्ये जातो आणि पुढचं लाईनअप करतो. ओके. आणि मॅडम तुमचा चेंज गाडीत ठेवला. हो येते. आमच्या जिजींचा नाद करतेस का? आता तुझ्या गाडीची ब्रेकच लागणार नाही. बघू आता तुला कोण वाचवतो. गुरुजी, तुम्ही हे सगळं कसं शिकला? अरे बाळा, हे पिढीजात आलेलं आहे. यापूर्वी माझे वडील करत होते, आता मी हळूहळू शिकलेलो आहे. गुरुजी, आमच्या अमोलला जरा जास्तच प्रश्न पडतात बरं का, तुम्ही नाराज होऊ नका. ज्यांना प्रश्न पडतात ते पुढे आयुष्यात काहीतरी करतात. हा, माझा एक प्रश्न आहे. ही सगळी शिकायला स्कूल असतात का? अरे अमोल बाळा, ते तीर्थक्षेत्राला त्यांचे गुरुकुल असतात, तिथं शिकतात ते. दादा, थोडं लवकर पोहोचायचं हो. गाडी थोडी फास्ट चालवा, म्हणजे सांभाळून चालवा, पण थोडी फास्ट चालवता का? हो मॅडम. हा. अमोल, तुझी आई कधी येणार आहे? वेळ निघून चाललेली आहे बाळा. मग येईलच आता गुरुजी. हो, पण मुहूर्त निघून गेला तर अवघड होईल. त्यापेक्षा दुसरे कोणाला बसवलं पूजेला तरी चालेल. नाही, माझी माय येईन वेळेत. आजच्या पूजेला फक्त माझी माच बसणार. बापू, अमोल लहान आहे, पण मुहूर्ताचं महत्व तुमच्यापेक्षा जास्त कोणाला कळणार? 2 वाजायला आले आणि पूजेला बसणाऱ्या जोडप्यापैकी इथे एक जण अजून आलेले नाही. मुहूर्त चुकू देऊ नका. त्यापेक्षा दुसरं कोणी बसलं तरी पूजा होऊ शकेल. मॅडम, आपल्याला जर लवकर जायचं असेल तर एक शॉर्टकट आहे, तो घ्यावी का? चालेल, जाऊया. आम्ही दोघं पूजेला बसलं तर चालेल का? तसंही अमोलसाठी नवस मीच बोलला होता ना, आणि अमोलला मी माझा मुलगाच मानते ना. मला नाही वाटत काही अडचण येईल. विनया काका, बापू, मला पण हेच वाटतं. आपण मुहूर्त नको चुकायला, त्यासाठी तर आपण एवढ्या लवकर आलो ना इथं. काय बोलता तुम्ही मोठे बाबा? आपण थांबूया माझ्यासाठी. पुढे फॅमिली आहे, थोडी हळू घ्या आत्तापासूनच. काय झालंय? काय करू मॅडम, गाडीचा ब्रेक लागत नाही. काय? तुम्ही हॉर्न द्या, लेफ्टला घ्या गाडी. दादा! स्वप्नील सर, आपल्याला उशीर होत असलं तर तुम्ही 2 जण बसा पूजेला. तसं अर्जुनशी बोलून घ्या. अमोलला काय आम्ही समजून सांगतो. मुहूर्ताची जर वेळ ठेवली तर परत पुन्हा उद्याशिवाय मुहूर्त नाही. बरं बरं, थांबा, मी बघतो काहीतरी. दिप्या, अरे जरा बघ की. हा, मोठा ऍक्सिडेंट झाला वाटतं. गाडी दरीतच कोसळली. अरे मग ती माणसं वाचलेत का नको बघायला नको का? कुणाची गाडी होती, काय तपास लागला का? मला असं वाटतं कलेक्टरची गाडी असावी ती. कसं काय? अरे मी आता रस्त्याने येताना मला तीच गाडी पास झाली. मग काय कलेक्टरच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का? बहुतेक तसंच वाटतंय. थांब, पोलिसांना फोन लावला पाहिजे. हा बघ, मला कळव कसं होतंय चिंचुके. दाजी, काय झालं? अरे फोन लागा ना दिप्या आप्पीचा. परत एकदा ट्राय करा की. केलं होतं मी तर 2-3 वेळा. दाजी, त्या ड्रायव्हर दादांचा नंबर आहे ना, त्यांनी एकदा कॉल करा बरं. अरे हा, सुजित. बाबा, अरे कुठे आली मा? गुरुजी खूप रागवलेत. अरे बाळा, दाजी करतायत फोन, येईल की दीदी. किती येणार?
अरे आता मूर्त पण जवळ आलाय. अरे अमोल बाळा ती घाटत असेल ना त्यामुळे फोन लागत नाही रेंज नाही. त्याच्या दीदी जवळजवळ 2 तास झाले निघाले, आता घाटात कशी असेल? हा आपण लावू परत फोन, बघू येईल ती. चला आज चला. माझा ऐका कुणाचं दुसऱ्याला बसू देत पूजेला. एकदा पूजा उरकली म्हणजे मग काळजी नाही. नाही गुरुजी, ही पूजा फक्त माझी मात करणार. हो छोटे सरकार, असं हट्ट करून कसं चालेल? थोडं समजून घ्या ना. फोन नाही लागत आहे पप्पू. 2 वाजले, मुहूर्ताची वेळ झाली. बाबा, माझा फोन असेल, उचल लवकर. आपलाच आहे का? नाही अननोन नंबर आहे. तुम्ही अमोलकडे बघा. बर हॅलो, जय हिंद. इन्स्पेक्टर अर्जुन कदम ना? हा मी इन्स्पेक्टर अमोल जाधव बोलतोय, खंडाळा पोलीस स्टेशन मधून. बोला इन्स्पेक्टर. अर्जुन सर, कलेक्टर अपर्णा माने. बोला पटकन इन्स्पेक्टर. काय स्पष्ट बोला. काय? खंबाटकी घाटात त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही लवकर तिकडे पोहोचा. काय इन्स्पेक्टर नक्की काय झाले? पटकन सांगा. तुम्ही लोकेशनला का आता? कुठे आता तुम्ही? मला पटकन सांगता का जरा? अर्जुन सर, गाडी घाटातून खाली गेली आहे एवढंच कळलंय. तपास चालू आहे, आम्ही पोहोचलोय, तुम्ही पण लवकर पोहोचा. दिप्या जरा बघ की फोनवर काय कळलंय का? हा बर 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 बर. ताजी ताजी काय काय झालं नक्की? त्या सोड, मला निघावं लागणार आहे. लवकर पटकन आता. ताजी काय झालं आम्हाला कळून काय झालं नक्की? काय अर्जुन काय झालंय? काय आपीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय? अरे फोन लागायला पाहिजे ना. अरे पण असं कसं झालं? तू फोनवर बोलला होतास ना तिच्याशी? ती म्हटली होती ना तुला इथं पोहोचणार आहे म्हणून. बोल ना. सांभाळा स्वतःला. अर्जुन, अपहरणाबद्दल काही कळले का या ठिकाणी? तिकडे गेल्यावर कळेल जे काय असेल ते. ताजी तुम्ही शांत व्हा, दीदीला काय झालं नसणार आहे. अरे दिप्या दादा तू इथंच थांब. ते सगळ्यांना सांभाळायला थांब तू. मी जातो पटकन निघून पटकन पुढं. नाही दाजी नाही. स्वप्नील सर, तुम्ही सोबत जाऊ, एकटे जाऊ नका. आणि गाडी तुम्ही चालवायची नाही. सर तुम्ही गाडी घ्या. हो चल. पण अर्जुन, अमोल बापू 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 तुम्ही सावरा स्वतःला. ऐका 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 खचून चालणार नाही. बापू बापू खचून चालणार नाही. हे बघा, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अमोलकडे तुम्हाला बघायचंय. कळतंय का तुम्हाला? अर्जुन दादा, तुम्ही लगेच निघा, आम्ही इथेच थांबतो. आणि हा, आम्ही छोटे सरकारांना यातलं काहीच नाही कळू देणार. अर्जा, स्वप्नील, अरे तुम्ही निघा. काय मागं लागले आपल्या? कायच कळणं झालंय रुपाली ताई. दिप्या माझ्या आपल्याला काय झालं नसेल ना रे? ती ठीक असेल ना? बापू, हे बघा, तुम्ही सावरा स्वतःला. तुम्हाला माहिती आहे ना आपली अपर्णा किती धीट आहे, काही नाही होणार तिला. हा रुपाली, ती झोपतीन त्या दिवशी दारात उभा राहून आपल्याला थांबवून म्हणली होती ना, तेच तर खरं झालं नसेल ना? बापू बाबा असं काय मनात आणू नका. हे बघा, आपली तिथे एकदम ठीक असणार आहे. बापा ऐका की. बापू 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 पाणी घ्या, थोडं पाणी घ्या. अहो, आता आपल्याला छोट्या सरकारांना काय सांगायचंय याचा विचार करावा लागेल. आता त्याच्या प्रश्नांना उत्तर देणं सगळ्यात अवघड असणार आहे. हे बघा, आपण आज जाऊया. अमोलनं आपल्याला बघितलं ना तर त्याला शंका येईल. चला बघू, चला चला चला. का मनात राग धरलाय आमच्याबद्दल? काही चुकलं असलं तर माफ कर, चूक पदरात घाल, पण असं नको वागू माझ्या घराशी. एक वेळ माझी सावली माझ्यापासून वेगळी कर, पण
माझ्या आप्याला काय होऊन देऊ नकोस काय ना बापू मामा काय झालं कुठे गेला होता तुम्ही सगळे आणि बाबा कुठे आहेत ए ते मामा अरे ते दोघांच्या हातनं पूजा होणार आहे ना आणि ते दोघं नाही आहेत मग असं कसं तेव्हा आपलं कसं खुश होणार अमोल अरे दीदीची गाडी खराब झाली ना रस्त्यात ते बघा गेले दाजी येतील थोड्या वेळात दोघं पण पलताई हो काय झाले नक्की यशा बापू तिथलं आपल्याला नक्की काही कळत नाही ना पण काहीच सांगता येत नाही हो सगळंच अवघड आहे. आता किती वेळ वाट पाहायची पूजेची वेळ निघून गेली मुहूर्त टळला आता जर पूजा केली तर अपशकुन होईल थांबून काय करू आता जर पूजा केली तर मला पाप लागेल गुरुजी अहो असं करू नका ऐका माझं थोडा वेळ थांबा की अरे मुहूर्ताला काय अर्थ असतो की नाही पूजेचं महत्व मुहूर्तावर असतं बाळा गुरुजी अहो ऐकून तरी घ्या की तुम्ही समजून घ्या अहो आता केलेली पूजा रुजू होणार नाही आपण नवीन मुहूर्त बघू आणि उद्या पूजा घालू गुरुजी निघून गेले आता काय करायचं दिप्या बापू काय झालं तुम्हाला बरं वाटत नाही का नाही बाळा तसं काही नाही मी बरा मग तुम्ही एवढे काळजीत का दिसताय अमोल बाळा बापूंना जरा शांत राहू दे की आजोबा बापूंनी पूजेचं टेन्शन घेतलंय का बापू तुम्ही काही काळजी करू नका ही पूजा नक्की होणार म्हणजे होणार हो छोटे सरकार पण मुमा अगं मी आज नाही तर उद्या नक्की बाबांकडून पूजा करून घेईन अमोल बापूंना थोडा वेळ शांत बसू देत ना बाळा अहो फोन लागला का नाही ना फोन लागते पण उचलत नाही दाजी अहो हे बघा आपण देवाच्या दारात आहोत आणि माझं मन सांगतंय की वंशांना काहीच झालेलं नसेल हो ना अगं दीदीची वाट बघत होतं का मी आज इथं पूजेला पाहिजे होती ती पण हे बघ तुम्ही शांत व्हा आणि वंश येणार आणि नक्की पूजा करणार चला आपण देवाला प्रार्थना करू अहो तुम्ही शांत व्हा ना आणि उठा ना प्लीज हे बघा तुम्हाला वंशांची शपथ आहे मोना अगं तिथे आधार आहे का माझा तिच्या असण्यानं बरं येतं मला देवा देवा काळजी घे रे तिची तिला काय होऊन देऊ नको अर्जुन अर्जुन उठ दादा काय ते मी नाही बघू शकत ते मी विचार पण नाही करू शकत आप्पी इथं अर्जुन असं काही झालेलं नसणार आहे तू सगळं आधीच का ठरवतोस नाही मी ठरवत नाही का हिंमत नाही माझ्यात ते सगळं अर्जुन असं करून कसं चालेल अर्जुन काय खरं काय खोटं हे कसं कळणार आपल्याला आता जे आहे
त्याला तोंड द्यायला पाहिजे या ठिकाणी. जय हिंद अर्जुन सर. तुम्हाला बॉडी आयडेंटिफाय करावं लागेल. दादा बॉडी म्हणतात. अर्जुन, मी तुला मगाशी बोललो ना, त्यांनी पंचनामा केलाय, त्यांना एकच बॉडी सापडली. हे ड्रायव्हर दादा आहेत. अर्जुन सर, पंचनामा केलाय आम्ही. ही एवढी एकच बॉडी सापडली आम्हाला गाडीत. अर्जुन, अर्जुन एक मिनिट. अरे थांब. त्यांनी सांगितलं ना आता आपल्याला, त्यांनी तपासणी केली आहे, त्यांना एकच डेड बॉडी सापडली. दादा, अरे एकच डेड बॉडी सापडली म्हणजे आपली आहे ना कुठेतरी इथं. इन्स्पेक्टर साहेब, ह्या गाडीतून आहे ना माझी बायको कलेक्टर अपर्णा माने प्रवास करत होती, म्हणजे ती असली पाहिजे ना. दादा, ह्या गाडीतूनच आपली चालली होती ना आसगावला. हो अर्जुन, बरोबर आहे, पण त्यांनी सांगितलं आता सगळीकडे शोध घेतला, त्यांना एकच डेड बॉडी मिळाली. दादा, मग आपली केली कुठं? अर्जुन थांब ना, थांब. इन्स्पेक्टर साहेब, असं झालं असेल का की आम्ही किंवा तुम्ही यायच्या आधी अपर्णा मॅडमला कोणीतरी घेऊन गेलं असेल? शक्यता कमी आहे सर. इथे जो माणूस पहिल्यांदा आला आणि ज्यांनी आम्हाला कळवलं त्यांच्याशी चौकशी केली तेव्हा कळलं गाडी पडली त्यावेळेस आसपास कोणीही नव्हतं. मी बघून येतो दादा. अर्जुन थांब, थांब. त्या ठिकाणी आपण नाही जाऊ शकत. त्यांनी पंचनामा केलाय. एका अर्थानं ती चांगलीच गोष्ट आहे अर्जुन. म्हणजे इन्स्पेक्टर, असं झालं असेल का की अपर्णा मॅडमला कोणीतरी इथून घेऊन गेलं असेल आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असेल? हा, ही शक्यता पण कमी आहे सर. एवढ्यावरून गाडी पडली. या ड्रायव्हरची अवस्था तुम्ही बघितली. यातून खरंच कुणीतरी वाचणं आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाणं अशक्य वाटतं आम्हाला. अहो इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? जो माणूस सापडला नाही त्याच्या मरणाचे तर्क कसले लावताय तुम्ही? अर्जुन एक मिनिट थांब. अरे काय बोलताय माणूस? थांब ना. इन्स्पेक्टर, मला वाटतं आपण आपलं काम करायला हवं. जोपर्यंत अपर्णा मॅडम सापडत नाही तोपर्यंत कुठलाही तर्क नको लावायला. अर्जुन, ठीक आहे, मी तुमची माफी मागतो, पण सर ॲक्सिडेंट खूप गंभीर आहे. तुम्ही गाडीची अवस्था बघा. मलाही वाटतं मॅडम आपल्याला सापडाव्यात, पण फक्त तुम्हाला खोट्या आशेवर ठेवायचं नव्हतं म्हणून मी बोललो. दादा, दादा मी काय म्हणतो, ऐक जरा. यांनी यांचं काम केलं, ठीक आहे. यांनी तपास केलाय ना, आता आपण शोधू ना. दादा, माणूस आपला केलाय ना, आपली गेली ना, आपण शोधू ना. चल माझा ऐक जरा. शोधू आपण. दादा इकडे शोधू. दादा माझा ऐक जरा. अहो, तुम्ही एकदा फोन करून बघता का? अगं लय प्रयत्न केले मी, नाही लागत त्यांचा फोन. टिप्या, असा कसा लागत नाही फोन? नीट लांब बघ की. जा बाहेर जा, बघ. बापू तुम्ही जरा शांत व्हा. बापू ऐका, मी ह्यांना फोन लावून बघते, तुम्ही जरा शांत व्हा. अर्जुन, घरून फोन येतोय, काय सांगायचं यांना आता? दादा, हे बघ, अमोलला काय कळलं नाही पाहिजे ते बघ. काय? अरे पण अर्जुन, मी तर अरे दादा, हे बघ, आता अमोलशी बोललो तर त्याला काय सांगू मी? कुठे त्याची मा? कधी येणार आहे घरी? त्याच्या प्रश्नांना उत्तर कशी देऊ? त्यापेक्षा तू हँडल कर, मला नको विचारू. काय आता काय बघ कसं काय. रुपाली, हो, काय झालं नक्की तिकडं? आणि भाऊजींचा पण फोन लागणं झालंय. तुझ्यासोबत कोणी नाहीये ना? नाही, मी बाजूला आली. अगं, अपर्णाच्या गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला या ठिकाणी. काय? अपर्णाचं काय? ड्रायव्हर मृत अवस्थेत सापडलाय. अपर्णा गायब आहे गाडीतून. अहो, काय बोलताय तुम्ही? अगं, जे पाहिलं तेच बोलतोय. गाडी घाटातून दरीत कोसळली आहे आणि पंचनाम्यात पोलिसांना सुद्धा एकच डेड बॉडी सापडली. ग हो, काय प्रकार आहे हा सगळा नक्की? अपर्णा जर अशी गायब असेल तर अमोलला काय सांगणार आहे आपण? रुपाली, शांत हो. तू सावर स्वतःला, नाहीतर तुझी अवस्था बघून अमोलला कळेल. सगळ्या गोष्टींचा अंदाज पण येईल त्याला. अमोलला जर हे सगळं कळलं ना तर तो इथून हलणारच नाही. ऐक,
अर्जुन आणि अपर्णाला काहीतरी काम लागलं असं सांगून तिथून तुम्ही निघून या. तिथं थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. हँडल कर व्यवस्थित.